गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आपण बघूया डिफाईन बायोअवेलेबिलिटी अँड एन्युमरेट व्हेरियस फॅक्टर्स अफेक्टिंग बायोअवेलेबिलिटी. तर हा क्वेश्चन 5 मार्काला खूप वेळेस एक्झामला आलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला ह्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. तर बघा, ॲक्च्युअल आता खूप मुलांना माहीतच नसतं की बाबांनो बायो अवेलेबिलिटी म्हणजे काय. तर हे आपण आता या लेक्चरमध्ये बघू. तर बघा, आपल्याला सर्वात माहीत असणं काय गरजेचं आहे त्याचं इंट्रोडक्शन. मग इंट्रोडक्शनमध्ये काय म्हणते बघा, ते बायो अवेलेबिलिटी रेफर्स टू द एक्सटेंट टू विच द बॉडी कॅन ॲब्झॉर्ब अँड युटिलाइज अ ड्रग, न्यूट्रिएंट और अदर सबस्टन्सेस. बायो अवेलेबिलिटी म्हणजे काय, जे काय तुमची ड्रग तुम्ही इनटेक करणार आहेत, जे काय ॲब्झॉर्ब होणार आहे कुठं बॉडीमध्ये न्यूट्रिएंट असतील, सबस्टन्स असतील, तर त्याला म्हणायचं बायोअवेलेबिलिटी. म्हणजे तुम्ही जर म्हणजे एकदम सोप्या पद्धतीत जर सांगायचं झालं तर म्हणजे काय बायोअवेलेबिलिटी म्हणजे काय, जर तुम्ही एखादा ड्रग जर इनटेक केला तर ते साईट ऑफ ॲक्शनमध्ये किती प्रमाणामध्ये पोहोचतो तर त्याला म्हणायचं बायोअवेलेबिलिटी. तर बघा त्याची आता डेफिनेशन बघा, डेफिनेशनमध्ये तुमचे ऑल डाऊट्स क्लिअर होतील. बायोअवेलेबिलिटी इज डिफाईन ॲज द रेट अँड, बघा ते काय म्हणते बघा, बायोअवेलेबिलिटी काय, ही एक रेट आहे कशाचा, एक्सटेंट अमाऊंट ऑफ ॲब्झॉर्प्शन, किती एक्सटेंट अमाऊंट ऑफ ॲब्झॉर्प्शन, जे काय ॲब्झॉर्प्शनचा अमाऊंट आहे ते, ऑफ अनचेंज्ड ड्रग, म्हणजे ड्रग काय करणार त्याचं जे काय आहे अनचेंज ड्रग अँड इट्स डोसेज फ्रॉम फ्रॉम अँड फॉर्म अँड बिकम अवेलेबल ॲट साईट ऑफ ॲक्शन. म्हणजे ते साईट ऑफ ॲक्शनवर, म्हणजे जिथं आपल्याला हा ड्रग ॲक्च्युअल द्यायचा आहे त्या ठिकाणी किती प्रमाणामध्ये अवेलेबल होतो तर त्याला म्हणायचं बायो अवेलेबिलिटी. मग आता काय होतं माहिती आहे का मित्रांनो, डिफरंट टाईप्स ऑफ द रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आपल्याला माहिती तर. मग त्याप्रमाणे काय होतं, ड्रग थोडं आता ओरली जर घेतलं तर थोड्या थोड्या प्रमाणामध्ये काय होत चालणार ते, म्हणजे आता माऊथमध्ये घेतलं थोड्या प्रमाणात ॲब्झॉर्प्शन होणार, नंतर मग तसंच खाली स्टमकमध्ये होणार, मग असं करत करत मग साईट ऑफ ॲक्शनवर म्हणजे किती पोहोचित होतं तर त्याला म्हणायचं बाय अवेलेबिलिटी. मग काही फॅक्टर्स असतील ना आता त्याच्यावर अफेक्ट करणारे, मग ते आपण फॅक्टर्स बघूया. मग पहिला फॅक्टर कोणता आहे, रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. मग आता तुम्ही रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन कोणता चूज केला आहे हे पण खूप महत्त्वाचं आहे त्याच्यावर. ओरल आसन, इंट्राव्हेनस आसन, टॉपिकल आसन, अदर सोर्सेस असतील कॅन इम्पॅक्ट बायोअवेलेबिलिटी. मग सोर्सेस ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन सुद्धा काय करतात त्याच्यावर इम्पॅक्ट पाडतात. 2 नंबरला काय दिलेलं आहे बघा, डोसेज अँड फॉर्म्युलेशन, द अमाऊंट अँड फॉर्म ऑफ द सबस्टन्स, एक्झाम्पल टॅबलेट कॅप्सूल कॅन इन्फ्लुएन्स ॲब्झॉर्प्शन. मग आता बघा ते जे काय त्याचं अमाऊंट असेल सबस्टन्सचं, फॉर एक्झाम्पल काय असेल, टॅबलेट असेल, कॅप्सूल असेल, ते पण त्याच्या ॲब्झॉर्प्शनवर काय करणार, इन्फ्लुएन्स म्हणजे इम्पॅक्ट पाडतीच. मग त्याच्यानंतर बघा 3 नंबरला काय दिलेलं आहे आपल्यापाशी, बघा 3 नंबरला दिलेलं आहे बघा, सोल्युबिलिटी अँड परमिएबिलिटी, द सबस्टन्स ॲबिलिटी टू डिझॉल्व अँड पास थ्रू बायोलॉजिकल मेम्ब्रेन्स अफेक्ट्स बायोअवेलेबिलिटी. म्हणजे काही सबस्टन्सची ॲबिलिटी असेल काय होण्याची, डिझॉल्व होण्याची, पास थ्रू काय बायोलॉजिकल मेम्ब्रेन्स, जे काय आपल्या बॉडीमधले जे काय मेम्ब्रेन्स वगैरे असतील तर त्यामध्ये सुद्धा थोड्या थोड्या प्रमाणामध्ये काय होत चालत असतं, ड्रग ॲब्झॉर्ब होत चालत असतं. मग त्यामुळे सुद्धा आपल्याला काय होणार आहे, हे सुद्धा आपल्याला म्हणजे फॅक्टर्स अफेक्टिंग करणार आहे कशाला, आपल्या बायोअवेलेबिलिटीला. कोणता, सोल्युबिलिटी आणि परमिएबिलिटी. 4 नंबरला कोणता आहे, मेटाबॉलिझम अँड इलिमिनेशन. मग मेटाबॉलिझम आणि इलिमिनेशनमध्ये काय आहे, द बॉडीज मेटाबॉलिक प्रोसेस, आपली जी काय बॉडीची मेटाबॉलिक प्रोसेस आहे, अँड इलिमिनेशन पाथवे, जे काय इलिमिनेट होण्याचा पाथवे आहे, कॅन रिड्यूस द बायोअवेलेबिलिटी. आणि हे काय करतं माहिती आहे का, आपली जी बायोअवेलेबिलिटी आहे तिला काय करायचं काम करतं, रिड्यूस करायचं, म्हणजे कमी प्रमाणामध्ये आपल्या जे काही आपल्याला जिथं काही म्हणजे आजार झालेला असेल त्या साईट ऑफ ॲक्शनला काय करायचं काम, म्हणजे कमी पोषित करायचं काम करते. मग त्यानंतर आहे बघा, नंतर 5वं फूड अँड न्यूट्रिएंट्स इंटरॅक्शन. मग आपल्याला सांगतात डॉक्टर खाण्याच्या अगोदर घ्या किंवा खाण्याच्या नंतर घ्या. मग द प्रेझेन्स ऑफ फूड और अदर न्यूट्रिएंट्स कॅन इनहान्स और इनहिबिट ॲब्झॉर्प्शन. बघा, जर तुमच्या स्टमकमध्ये जर फूड स्टोअर वगैरे जर असेल, हे सुद्धा आपल्या बायो अवेलेबिलिटीला काय करणार आहे, इम्पॅक्ट पाडतेच. मग अशा प्रकारे आपण आता ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काय बघितलेलं आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग बायो अवेलेबिलिटी. तर आता ह्याचं बघा म्हणजे आपण ओव्हरऑल एकदा व्ह्यू बघू. बायो अवेलेबिलिटीमध्ये काय बघितलं, बायो अवेलेबिलिटी काय बघितली, इंट्रोडक्शन बघितली, त्यानंतर आपण त्याची डेफिनेशन बघितली, आणि मग कोणते कोणते फॅक्टर्स आहेत की बाबांनो बायो अवेलेबिलिटीला काय करतात, अफेक्ट करतात.
कोणते बघा, रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे, डोसेज असन, फॉर्म्युलेशन, सोल्युबिलिटी अँड परमिएबिलिटी, मेटाबॉलिझम अँड इलिमिनेशन, फूड अँड न्यूट्रिएंट इंटरॅक्शन्स. तर अशा प्रकारे आपण काय बघितलं, बायो अवेलेबिलिटी अँड इट्स फॅक्टर्स अफेक्टिंग. हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो, तुम्ही ह्याला चांगल्या पद्धतीनं करू